नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण एक नाही दोन नाही टोटल 5 भरतीची अंतिम तारीख या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे आणि या 5 भरत्या तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। त्या भरत्या कोणत्या आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरी विषयीचे प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, या 5 भरती दिलेली आहे त्या सर्वात महत्त्वाची आहे। तर पहिली जी भरती आहे त्या पोलीस भरतीची काल आपण व्हिडिओ टाकलेला होता शॉर्ट व्हिडिओ। त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की तुम्ही आता 7 डिसेंबरपर्यंत आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 7 डिसेंबरची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे, 7 डिसेंबर रात्री 12 वाजेपर्यंत। तर बघा उर्वरित 4 भरत्या कोणत्या आहेत। नंबर 2ची भरती आहे RRB NTPC अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी पासवाली। तर या ठिकाणी ट्रेन क्लर्क, तिकीट क्लर्क, कम टायपिस्ट या सगळ्या पदांची भरती निघालेली होती। त्याची पात्रता फक्त 12वी पास होती आणि वयोमर्यादा 18 ते 30 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, SC STला 5 वर्ष अधिक आणि OBCला 3 वर्ष अधिक। लक्षात ठेवायचं, याची वयोमर्यादा ही 18 ते 30 वर्षापर्यंतच आहे। तर याची जी अंतिम तारीख होती अगोदर ही होती 27 नोव्हेंबर, आता वाढवून देण्यात आलेली असून तुम्ही 4 डिसेंबरपर्यंत आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 4 डिसेंबर याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। नंतरची जाहिरात आहे डॉक्टर वाय स्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी गड्ड या पदांची भरती निघालेली होती। ठीक आहे, तर अगोदर जे याची अंतिम तारीख होती ती 20 नोव्हेंबर होती, आता वाढवून देण्यात आलेली असून 5 डिसेंबर याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं, 5 डिसेंबर याची आता अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। तर यामध्ये फक्त जागा 20च असणार आहे। 20 जागेची भरती निघालेली होती। 2 भरत्या निघालेल्या होत्या, 153 जागेवाली वेगळी होती आणि 20 जागेवाली वेगळी होती। तर 20 जागेवालीची अंतिम तारीख वाढवून देण्यात आलेली असून हे 5 डिसेंबर करण्यात आलेली आहे। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, मागासवर्गीयांना 5 वर्ष अधिक। एक्झाम शुल्क ओपन कॅटेगरीला 1000 रुपये आणि मागासवर्गीयांना 900 रुपये। मित्रांनो, यामध्ये शिपाईच्या 15 जागा आहे, माळीची 1 जागा आहे आणि परिचरच्या 4 जागा आहे। तर याची पात्रता आहे फक्त 10वी पास। ठीक आहे, 10वी पासवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात। ठीक आहे, या 20 जागेची भरतीची आता तारीख वाढवून देण्यात आलेली असून 5 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकता। तर मित्रांनो, नंबर 4ची जी भरती आहे ते रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड JEE यामध्ये 2570 जागेची भरती निघालेली होती। तर याची पात्रता होती इंजिनिअरिंग डिप्लोमा। SC वाले पण विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात। त्याची वयोमर्यादा आहे 18 ते 33 वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला, तर SC STला 5 वर्ष अधिक आणि OBCला 3 वर्ष अधिक। तर याची जी अंतिम तारीख होती अगोदर ती होती 30 नोव्हेंबर, आता ही वाढवून देण्यात आलेली असून 10 डिसेंबर करण्यात आलेली आहे। 10 डिसेंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता। 10 डिसेंबर आता याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, नंतर नाशिक महानगरपालिका यामध्ये चालक, यंत्रचालक आणि अग्निशमन तसेच कनिष्ठ अभियंता या पदाची भरती निघालेली होती। तर अगोदर जी याची अंतिम तारीख होती ते 1 डिसेंबर होती, तर आता वाढवून देण्यात आलेलं असून 16 डिसेंबर याची अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं, नाशिक महानगरपालिका यामध्ये 2 भरत्या निघालेल्या होत्या, एक अग्निशमनची भरती होती आणि एक जी आहे हे इंजिनिअरिंगसाठी भरती निघालेली होती। 114 जागा होत्या त्याच्या, 114 जागेवाली यामध्ये सहाय्यक अभियंता, स्थापत्य, विद्युत, यांत्रिकी या पदांचा समावेश होता। तर याची पण अंतिम तारीख आता वाढवून देण्यात आलेली असून तुम्ही 16 डिसेंबरपर्यंत या दोन्हीसाठी अर्ज भरू शकता। तर नाशिक महानगरपालिका 16 डिसेंबर याची आता अंतिम तारीख करण्यात आलेली आहे। लक्षात ठेवायचं, तुम्ही जर यासाठी आतापर्यंत अर्ज भरला नसेल तर दिलेल्या तारखेत आपला अर्ज भरून घ्यायचा। आणि जे पुणे मध्यवर्ती बँकेची जी जाहिरात आहे ते आज येणार होती, निवडणुकीमुळे आज भरती प्रकाशित झाली नाही, ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली नाही। लवकर ही नवीन तारीख या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे। तर व्हिडिओ महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।